नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नुकतंच शालार्थाबाबत एक पत्र आलेलं आहे. त्या पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026चे वेतनबाबत. यात त्यांनी लिहिलं आहे की सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-KYC पूर्ण झाली किंवा नाही याची खात्री करून ई-KYC करिता आधार, पॅन व KYC फॉर्म यांची एकत्रित PDF अपलोड करून अप्रूव्हलकरिता शिक्षणाधिकारी प्राथमिक DDO 3 करिता फॉरवर्ड करायची आहे. तर यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, 3 कागदांची एक PDF बनवायची आहे. तर सर्वप्रथम तुमचं बँकेला जे खातं आधार लिंक झालेलं आहे ती खरोखर झालं आहे की नाही हे एकदा आपण तपासायला पाहिजे. त्यासाठी मी काही प्रोसेस तुम्हाला सांगत आहे. त्याप्रमाणे तुमचं खाते आधार लिंक त्या बँकेला झालं आहे की नाही ते कळेल. तर तत्पूर्वी आपण काय करायचं, तर बेस NPCI या वेबसाईटवर जाऊ. आपण गुगलमध्ये लिहू आपण बेस NPCI. असं लिहिल्यानंतर आपल्याला एक साईट दिसेल NPCIची, तिला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमच्या उजवीकडे 3 डाटा आहेत, त्याच्यामध्ये डेस्कटॉप साईट आहे की नाही ते एकदा तपासून घ्या. नसेल तर याला अशा प्रकारे डेस्कटॉप साईट करून घ्या. ते झाल्यानंतर सर्वात खाली या आणि याच्यामधील कस्टमर पोर्टलमधील आधार सीडिंग स्टेटस अशा प्रकारे लिहिलं आहे. आधार सीडिंग स्टेटस यावर क्लिक करा. आधार सीडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपणास डाव्या बाजूला अशा प्रकारे आधार मॅप स्टेटस दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर जो आहे तो याच्यामध्ये लिहायचा. अशा प्रकारे लिहिल्यानंतर कॅप्चा कोड जो आहे तो लिहून घ्या आणि चेक स्टेटसवर क्लिक करा. असं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP त्यामध्ये एंटर करा. एंटर केल्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. असं केल्यानंतर तुम्हाला मेसेज दिसेल. यामध्ये सुरुवातीला तुमचा आधारचा नंबरचे शेवटचे 4 अंक दिसतील. मॅपिंग स्टेटस इनेबल्ड फॉर DBT. बँक नेम दिसेल स्टेट बँक ऑफ इंडिया. हे जर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर तुमचं काम बरोबर आहे. अन्यथा जर दुसऱ्या बँकेचं नाव देत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या बँकेत जाऊन आधार डिसीडिंगसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला त्या बँकेत जावंच लागेल. हे ऑनलाईन काम होत नाही, त्यामुळे ते काम आपणास करायचं आहे. नंतर ज्या बँकेत आपल्याला हे आधार कार्ड या ठिकाणी सीडिंग करायचं असेल तर आपल्याला पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन परत एकदा ही प्रोसेस करून आपणास ते काम करावं लागेल. तर आपल्या पत्रामध्ये 10 तारखेपर्यंतची मुदत आहे. त्या मुदतीपूर्वी आपण हे सगळं काम करून घ्यावे. धन्यवाद.